पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण 13 गायींच्या लहान वासरांना जीवदान दिलं। यात घटना अशी आहे की दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास गोरक्ष श्री घाटे व मानस परिचारक यांनी फोनद्वारे माहिती दिली की पुळूज गावातील शारदानगर इथं चारा पाण्याविना लहान गायीची एकूण 13 वासरं एका जाळीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आहेत। काही वेळाने ती खटकाकडे घेऊन जाणार आहेत अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री TY मुजावर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह पुळूज इथं कारवाई केली। एका झाडाखाली एकूण लहान मोठ्या आकाराची 13 गायींची वासरं बांधलेली आढळली। त्यांना चारा पाणी वगैरे काही सोयी त्या ठिकाणी केलेली नव्हती। सदरची जनावरं क्रूरपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती। खटकाकडे कत्तलीसाठी देण्याच्या तयारीत असताना ती जनावरे गंगाराम साहेबराव वाघमोडे राहणार पुळूज व्यक्तीनं बांधून ठेवण्याचं निष्पन्न झालं। सदर व्यक्तीने ती जनावरं खटकाकडे द्यायच्या अगोदरच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून एकूण 13 गायींच्या वासरांचे प्राण वाचवले। याबाबत गोरक्षक मानस जाधव परिचारक राहणार पंढरपूर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं गंगाराम साहेबराव वाघमोडे यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयीनं क्रूरपणे वागणूक देणं या कायद्याअंतर्गत तक्रार दिली आहे। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईचं सर्व नागरिकांमधून कौतुक होतंय। पोलिसांनी 13 गायींच्या लहान वासरांना ताब्यात घेऊन गोशाळेत जमा केले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सहाय्यक फौजदार विजू गायकवाड, पोलीस हवालदार दीपक भोसले, सुहास देशमुख, मंगेश रोकडे, संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, चालक हसन नदाब यांच्या पथकाने केली।